See the next, introduction to the poet. Dilip Chitre, born in 1938 and died in 2009. He was a celebrated bilingual poet and translator with a remarkable work in Marathi and English. दिलीप चित्रे हे एक प्रसिद्ध द्विभाषिक कवी आणि भाषांतरकार होते. त्यांचं सर्वात जास्त लेखन हे मराठी आणि इंग्लिश साहित्यामध्ये झालेलं आहे. His versatile creativity extends to painting, filmmaking, and his notable contribution as a magazine columnist. आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असं होतं. त्यांनी पेंटिंग, फिल्ममेकिंग, त्याचबरोबर एक नियतकालिकांमध्ये स्तंभलेखकाचं काम देखील त्यांनी पार पाडलेलं आहे. He received the prestigious Sahitya Akademi Award both for poetry as well as his well-known translation work Se Tukar. Popular Abhangas, spiritual poems by Sant Tukaram. यांना प्रतिष्ठित असा साहित्य अकादमीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांच्या कवितांसोबतच त्यांचं जे ट्रान्सलेशन कार्य आहे किंवा भाषांतराचं जे कार्य आहे त्यासाठी त्यांनी सेज तुका हे एक अभंगाच आहेत. अभंग संत तुकारामांनी लिहिलेले जे की त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेले आहेत आणि त्या ट्रान्सलेशनच्या कार्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार हा दिलेला आहे. ही हॅड स्टार्टेड translation of literary works of saints in Marathi at the age of 16. आणि त्यांनी वयाच्या 16व्या वर्षी जे मराठीतील संत आहेत त्यांचं कार्य, त्यांचं वर्क, त्यांचं साहित्य ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करायला सुरुवात केली होती. एक्झाईल, अलायनेशन, सेल्फ डिसइंटिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व to be the major themes of his work. एक्झाईल म्हणजेच हद्दपार असणे, अलायनेशन म्हणजे परकेपणा, सेल्फ डिसइंटिग्रेशन म्हणजे स्वतःचेच विघटन करणे, डेथ मृत्यू, ह्या त्यांच्या लेखनाच्या या महत्त्वाच्या थीम्स होत्या. यावरतीच त्यांचं लेखन हे अवलंबून असायचं. सी द सेकंड पॅराग्राफ. This poem is taken from Traveling in a Cage. The present poem, Father Returning Home, is taken from Traveling in a Cage. जी कविता आपण पाहत आहोत ही ट्रॅव्हलिंग इन अ केज या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. ट्रॅव्हलिंग इन अ केज म्हणजेच पिंजऱ्यातून केलेला प्रवास. It draws a portrait of a suburban commuter. आणि हा जो प्रवास आहे एक शब्दचित्र आहे. उपनगरातील जे लोक, जे कम्युटर्स जे प्रवासी दररोज डेली अपडाऊन करतात यांच्याविषयीचं. इट डिपिक्ट्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिबल डेली रुटीन. आणि हे चित्रण आहे त्यांचं जे डेली रुटीन आहे त्याचं. ते फार डल आहे, कंटाळवाणं आहे, मोनोटोनस रटाळ आहे, एक्झॉस्टिंग थकवणारं आहे आणि त्याचबरोबर इक्वली पिटिबल म्हणजेच करुणाजनक असा हा त्यांचा दररोजचा प्रवास, असं त्यांचं दररोजचं रुटीन याविषयी हे सांगणारं काव्य आपण पाहत आहोत. इट डिस्क्राइब्स अ फोर्स्ड अलायनेशन ॲट होम. आणि त्याचबरोबर हे आपल्याला आणखी दाखवतं की त्यांच्यावरती जे बंधनात्मक अलायनेशन, एक प्रकारचं अलगीकरण, सर्वांपासून वेगळं पडलेलं याविषयी ते सांगत आहे. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. आणि ते कशाच्या माध्यमातून व्यक्त होतं त्यांचं अलायनेशन, तर स्टेल फूड, स्टेल म्हणजे शिळं अन्न, आणि त्याचबरोबर लॅक ऑफ शेअरिंग. लॅक ऑफ शेअरिंग म्हणजेच
जे विचार आपण एकमेकांना शेअर करतो त्यावरून ते लक्षात येतं की हे कसे एकटे पडलेले आहेत, कसे हे वेगळे पडलेले आहेत. His children refuse to share their joys and sorrows with the hardworking father. आणि जी मुलं त्यांचा आनंद असतील, त्यांच्या अडचणी, त्यांचे दुःख हे त्यांच्या वडिलांना शेअर करायला नाकारतात. कोणत्याही गोष्टी ते आपल्या वडिलांशी शेअर करत नाहीत. जे वडील त्यांच्यासाठी इतकं हार्डवर्क करतात, एवढी मेहनत घेतात, अशा पद्धतीचं आयुष्य जगतात, तरी देखील त्यांची मुलं त्यांना हे अशा गोष्टींपासून वंचित ठेवतात. त्यांना कुठलाही आनंद ते व्यक्त करत नाहीत, त्यांचं दुःख ते व्यक्त करत नाहीत. अँड हू इज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. आणि त्याचंच शेवट म्हणजे किंवा त्याचंच रूपांतर त्यांच्यावरती असं प्रकारचं एकटेपणा हा त्यांच्यावरती लादलेला आहे. दिस इज व्हेरी पेनफुल. लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन. आणि हा जो त्यांच्यावरती लादलेला किंवा त्यांच्यावरती फोर्स्ड अलायनेशन हा जो प्रकार आहे हे एक लोनलीनेस दाखवतं, एकटेपणा व्यक्त करतं. मानवाचं अलगीकरण, कुटुंबापासूनही वेगळा, समाजापासूनही वेगळा. आणि हे सगळं ह्या भौतिकवादाच्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेचाच एक भाग बनलेला आहे, हे ह्यातून व्यक्त होतं. दिस इज व्हेरी पेनफुल. लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मटेरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि हा जो पेनफुल असा लोनलीनेस आहे, वेदनादायक एकटेपणा, हा एक सिम्बॉल बनलेला आहे. या भौतिकवादापासून माणूस कसा वेगळा पडतोय याचं हे उदाहरण आहे. सी द पोएम फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन, standing among silent commuters in yellow light. Suburbs slide past his unseeing eyes. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books is falling apart. His eyes, dimmed by age, fade homeward through the humid monsoon night. See the first stanza. My father travels on the late evening train. माझे वडील हे सायंकाळी उशिरा येणाऱ्या ट्रेनमधून ते प्रवास करतात. हा परतीचा प्रवास आहे. रिटर्निंग टू होम, घराकडे परतण्याचा हा प्रवास आहे. स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन येल्लो नाईट. आणि जे इतर कम्युटर्स आहेत, इतर जे प्रवासी आहेत, त्यांच्यासोबत ते उभा टाकून हा प्रवास करतात इन येल्लो लाईट, पिवळ्या रंगाच्या प्रकाशामध्ये. त्यांचा हा प्रवास, परतीचा प्रवास, फादर रिटर्निंग होम हा प्रवास, त्यांचा वडिलांचा प्रवास हा इथंच चालू आहे. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीइंग आईज. अनसीइंग आईज, ज्या गोष्टी ते पाहत नाहीत. सबअर्ब्स स्लाइड पास्ट, आणि प्रवासाच्या दरम्यान जो आजूबाजूचा सबअर्बचा पार्ट आहे, जे वस्ती आहे, जे उपनगर आहे, ते क्रॉस करून पुढे येत आहेत, जे त्याकडे ते पाहत नाहीत. त्यांचा दररोजचाच तो भाग असल्यामुळे ते अनसीन करतात, दुर्लक्ष करतात. हिज शर्ट्स अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट stained with mud and his bag stuffed with books is falling apart. आणि त्यांचं जे शर्ट आहे, त्यांची पॅन्ट आहे, ती कशी आहे, सॉगी आहे, पाण्याने भिजलेली आहे. अँड हिज ब्लॅक रेनकोट, आणि त्यांचा काळा जो रेनकोट आहे, स्टेन्ड विथ मड. मड मीन्स चिखल, चिखलाचे डाग त्यावरती आहेत. हिज बॅग स्टफ्ड विथ बुक्स इज फॉलिंग अपार्ट. आणि त्यांची जी बॅग आहे ते पुस्तकाने भरलेली आहे, ज्यातून पुस्तके पडतील इतकं ते खच अशी भरलेली आहे.
हिज आईज आर डिम्ड बाय एज. आणि त्यांचे डोळे आता वयानुसार अंधुक झालेले आहेत. फेड होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. आणि फेड होमवर्ड म्हणजे घराकडे परतणे. थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. दमट मान्सून नाईट म्हणजे पावसाळी किंवा जे मोसमी पाऊस असतो त्या रात्री. पहा मुंबईचं वगैरे वातावरण तुम्हाला माहीतच असेल, नेहमी पाऊस असतो, ह्युमिडिटी असते वातावरणामध्ये. आणि अशा रात्रीचा त्यांचा हा फेड होमवर्डचा म्हणजे घराकडे परतण्याचा प्रवास त्यांचा हा चालू असतो. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आणि आता मी पाहतोय की माझे वडील हे आता ट्रेनमधून उतरत आहेत. गेटिंग ऑफ म्हणजे काय? उतरणे. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि मी त्यांना पाहतोय की ट्रेनमधून आता ते उतरत आहेत. अँड ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म. आणि त्यांची जी घाई मी पाहतोय, जे ग्रे कलरचा प्लॅटफॉर्म आहे, जो ओटा रेल्वेच्या तिथं आपण पाहतो प्लॅटफॉर्म, त्याला क्रॉस करून पलीकडे येण्यासाठी त्यांची घाई ही मी पाहतोय. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. आणि त्यांनी रेल्वे लाईन क्रॉस करून आता ते त्या गल्लीमध्ये, लेन म्हणजे ज्या ठिकाणून बाहेर पडायचा रस्ता आहे त्या गल्लीमध्ये आता ते आलेले आहेत. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड. आणि त्यांची चप्पल ही चिखलाने भरलेली आहे. बट ही हरीज ऑनवर्ड. आणि तरी देखील ते त्यांचा पुढे जाण्याचा प्रवास हा चालूच ठेवतात. त्यांना पुढे जायचं आहे. पुढे म्हणजेच त्यांना घराकडे परत यायचं आहे. तो प्रवास त्यांचा चालूच आहे. सी द नेक्स्ट. होम अगेन आय सी हिम ड्रिंकिंग विथ वीक टी. होम अगेन म्हणजे घरी परतल्यानंतर, घराकडे आल्यानंतर आय सी हिम ड्रिंकिंग विथ वीक टी. आणि घरी परतल्यानंतर मी त्यांना पाहतोय की ते वीक टी पित आहेत. वीक टी म्हणजे एक प्रकारचा थंड झालेला किंवा त्या चहामध्ये काही गोडवा नसलेला असा तो चहा ते पित आहेत. इटिंग अ स्टेल चपाती रीडिंग अ बुक. आणि त्यानंतर ते स्टेल चपाती, स्टेल म्हणजे काय? शिळी चपाती. पहा, घरी परतल्यानंतर जो असेल जसा असेल चहा ते पितात. आणि काही वेळानंतर ते शिळं जेवण, शिळं अन्न, शिळ्या चपाती जे भेटेल ते, जे असेल ते खाण्याचा प्रयत्न करतात. रीडिंग अ बुक. आणि त्यानंतर ते पुस्तक वाचतात. सी द नेक्स्ट पेज. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. He goes into the toilet to contemplate man's estrangement from a man-made world. आणि ज्या वेळेला ते टॉयलेटमध्ये जातात त्यावेळेला ते चिंतन करतात, खोलवर विचार करतात. कंटेम्पलेट मीन्स थिंक डीपली, खोलवर विचार करणे. मॅन्स इस्ट्रेंजमेंट फ्रॉम मॅन-मेड वर्ल्ड. इस्ट्रेंजमेंट मीन्स अलायनेशन, विचित्रपणा किंवा वेगळेपणा. आणि माणसाचं ह्या मानवनिर्मित जगापासून एक वेगळेपणा हा त्यांना तिथं पाहायला मिळतो. अलायनेशन, अलगीकरण त्यांना ते टॉयलेटमध्ये मिळतं. तिथं कशाचाही त्यांना डिस्टर्ब होत नाही. तिथं ते खोलवर विचार करू शकतात. कमिंग आउट ही ट्रेम्बल्स ॲट्स द सिंक. अँड टॉयलेटमधून बाहेर आल्याच्यानंतर ही ट्रेम्बल्स ॲट द सिंक. ट्रेम्बल म्हणजे थरकापणे.
सिंक म्हणजे वॉश बेसिन, जिथं आपण फ्रेश होतो, चेहरा वगैरे आपण, हात वगैरे आपण स्वच्छ करतो. आणि मग ट्रेम्बल्स ॲट द सिंक, सिंकच्या जवळ आल्यानंतर ते थरथर करतात. पहा, द कोल्ड वॉटर रनिंग ओव्हर हिज ब्राऊन हँड्स, आणि थंड पाणी त्यांच्या तपकिरी शरीरावरून, हातांवरून ते वाहतं. अ फ्यू ड्रॉपलेट्स क्लिंग टू द ग्रेइंग हेअर ऑन हिज ब्रेस्ट, आणि त्यातले काही ड्रॉपलेट्स म्हणजे काही थेंब, क्लिंग म्हणजे चिकटून राहणे, ऑन हिज ग्रेइंग हेअर ऑन द ब्रेस्ट, त्यांच्या मनगटावरील काही केसांवरती काही ड्रॉपलेट्स, काही पाण्याचे थेंब हे चिकटून राहतात. हिज सर्लेन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज्ड टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. हिज सुलेन चिल्ड्रन्स मीन्स, सुलेन मीन्स बॅड टेम्पर्ड, वाईट स्वभावाचे, सुस्त. त्याची जी मुलं आहेत कशी आहेत बघा, बॅड टेम्पर्ड, वाईट स्वभावाचे आहेत. वडील हार्डवर्क करतात मुलांसाठी, आणि मुलं सुस्त आहेत किंवा वाईट स्वभावाची आहेत. हिज सुलेन चिल्ड्रन हॅव ऑफन रिफ्यूज्ड टू शेअर जोक्स अँड सिक्रेट्स विथ हिम. त्याची मुलं त्यांना कुठल्याही प्रकारचे जोक्स असतील, सिक्रेट्स असतील, त्याच्या काही फिलिंग्ज असतील ते शेअर करत नाहीत. म्हणजे वडील आपलं इतकं काम करून येतात, वडील इतके आपले थकून येतात, आणि घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत ते कधी हसून खेळून राहत नाहीत किंवा त्यांना काही ते मनातलं सांगत नाहीत. अशा प्रकारचं आयुष्य त्या व्यक्तीचं आहे, अशा प्रकारचं आयुष्य त्या वडिलांचं आहे, जे की फादर रिटर्निंग होम, घरी परतल्यानंतरचं आयुष्य त्यांचं आहे. घरी आपल्या मुलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी ते परतत असतात, आणि घराबाहेर ते आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जात असतात. किती कष्ट ते घेतात, आणि घरी परतल्यानंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून अशा प्रकारचं जर बिहेवियर मिळत असेल, तर अशा प्रकारच्या आयुष्यामध्ये त्या माणसाच्या काय असेल हे आपण इमॅजिन करू शकतो. He will now go to sleep, listening the static on the radio, dreaming of his ancestor and grandchildren, thinking of nomads entering a subcontinent through a narrow pass. आणि मुलांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नसल्यामुळे ते त्यांच्यासाठी दररोजच आहे. ज्यावेळेस ते घरी परततात, मुलं त्यांच्याशी कुठलेही जोक्स, कुठले सिक्रेट्स, त्यांचे काही फिलिंग्ज असतील ते काही शेअर करत नाहीत. वडील एकटेपणासारखे किंवा एकटे त्या कुटुंबामध्ये अलायनेटेड किंवा आयसोलेशन त्यांचं असल्यासारखं ते राहत असतात. आणि मग संध्याकाळी ज्यावेळेस ते झोपायला जातात त्यावेळेला ते लिसन द स्टॅटिक ऑन द रेडिओ, रेडिओवर मग त्यांचे जे दररोजचे काही नित्याचे कार्यक्रम असतील ते ऐकतात. अँड ड्रीमिंग ऑफ हिज ॲन्सेस्टर अँड ग्रँडचिल्ड्रन, आपल्या पूर्वजांचं ते स्वप्न पाहतात, आपले ग्रँडचिल्ड्रन्स, आपल्या नातवाचे ते स्वप्न पाहतात. अँड थिंकिंग ऑफ नोमॅड्स एंटरिंग अ कॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास, आणि विचार करतात जे काही भटके लोक, नोमॅड्स एंटरिंग अ सबकॉन्टिनंट थ्रू अ नॅरो पास, एक छोट्याशा रस्त्याने, अरुंद अशा रस्त्याने, एखाद्या खिंडीमधून जे काही भटके लोक ह्या सबकॉन्टिनंट उपखंडामध्ये आलेले आहेत त्याविषयी ते विचार करतात. ॲक्च्युली त्यांना इथं जे आर्य लोक, त्यांचं जे आर्यन मायग्रेशन आहे फ्रॉम सेंट्रल एशिया टू द इंडियन सबकॉन्टिनंट, हे इथे त्यांना हायलाईट करायचं आहे. त्याविषयी ते विचार करतात आणि ते झोपी जातात. अशा प्रकारे दिलीप चित्रे यांनी ही कविता आपल्यासमोर सादर केलेली आहे. दिलीप चित्रे एक फार भावनिक असे कवी, ज्यांना वास्तववादी लेखन करणं हे फार त्यांच्या विषयाचा भाग होता. याविषयीच त्यांचं लेखन झालेलं आहे, ज्यामधून जगात जे काही वास्तव आपल्या समोर आहे ते मांडण्याचं काम त्यांनी या कवितेच्या माध्यमातून केलेलं आहे. In this way,
Father Returning Home is a famous poem written by Dilip Chitre. It is an autobiographical poem where the poet shows the loneliness of an old man in the modern society by depicting a picture of his own father returning home from work. It is now an account of an old man who does hard work for his family but leads a monotonous life where no one is there to take care of him, to converse with him, or to understand his feelings. It is an attempt to escape from the routine life divides the human contact. Again, his thought of the Aryans may indicate that he is thinking of how the society had changed since the ancient times when they had come here. Now, the modern society or the modern world has no place for the elderly people or the older people, has no one to think about their loneliness or care for them. Thus, the poem Father Returning Home by Dilip Chitre sympathizes with the old neglected people in our society. No doubt, his message is well delivered here. The poem has given the poet a lot of respect and popularity through all these years. Okay, today we will stop here. In the next lecture, we will continue the remaining part of our syllabus. Thank you.